हॅलो नमस्कार मंडळी. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी लग्नाच्या काही आठवणी तुमच्यासोबत शेअर केलेल्या. आज या व्लॉगमध्ये नवीन नवरा नवरीसोबत तसंच फॅमिलीसोबत आम्ही देवदर्शनाला गेलो होतो तर तेच इथे शेअर करणार आहे. सो स्वागत आहे तुमचं यशू अँड मम्मा स्टोरी या व्लॉगमध्ये. आजचा दिवस खूप खास आहे. दर्शन, भंडारा, कुटुंबासोबतची मजा आणि खूप सुंदर क्षण तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला बघूया. जेजुरीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि बसमध्ये झोपेतून उठताच यशूने डान्स करून सगळ्यांचं एंटरटेनमेंट करायला सुरुवात केली. फॅमिलीसोबतचा हा प्रवास आणखी खास वाटतोय. गप्पा, मस्ती आणि खूप साऱ्या आठवणी. तसंच त्यात यशूचा डान्स तर सुरूच आहे. या सीटहून दुसऱ्या सीटवर जाऊन मस्त मामासोबत डान्स करायला लागला. शेवटी आम्ही जेजुरीला पोहोचलो. पहाटेची सुरुवातच जेजुरीच्या सुंदर वातावरणाने झाली. मंदिराजवळच आम्ही हॉटेल रूम्स पण बुक केल्या होत्या, त्यामुळे खूप सोय झाली. रूमवर जाऊन सगळे फ्रेश झालो आणि दर्शनासाठी मस्त तयार झालो. यशूसाठी आम्ही घरातूनच इंडक्शन आणलं होतं, त्यामुळे त्याचा आधी नाश्ता वगैरे करून घेतला, त्याला भरवला. या सगळ्या घाई गडबडीमध्ये ते शूटिंग करताच आलं नाही. आणि आता आम्ही मस्त रेडी झालो आहोत खंडेरायाच्या दर्शनासाठी. आधी आम्ही पटकन एक फॅमिली फोटो काढला. सगळे एकत्र मस्त तयार झाले होते, म्हणून हा मोमेंट मिस करायचा नव्हता. खंडेरायाच्या दर्शनाला जाण्याआधी आम्ही कऱ्हा नदीवर गेलो. तिथे नवीन जोडप्याच्या हाताने देव धुतले आणि पारंपरिक पद्धतीने दळी भंडार केला. बघू शकता हा झोपला परत रात्रभर जागरण करून. इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून म्हणा. मून त्यांचं आडनाव काय? जाधव. जाधवांची मिसून. कऱ्हा नदीजवळ तळी भंडार केल्यानंतर आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो आणि गडाच्या दिशेने निघालो. आणि शेवटी आम्ही गडाजवळ येऊन पोहोचलो. खाली पायऱ्यांजवळ देवाचं दर्शन घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. आणि नंतर नुकुलने खुशालीला उचलून घेतलं आणि तोही पायरी चढू लागला. पायऱ्या चढत असतानाच मध्येच इथे फोटोज काढून देतात ना, ते शिवला दिसलं. तर शिवने मम्मी पप्पाला खूप फोर्स केला फोटो काढण्यासाठी, पण ते लोक ऐकतच नव्हते. नंतर मग त्याने कसं बसं कन्व्हिन्स केलं, सो ते रेडी झाले फोटो काढायला. त्याच्यानंतर मग यशूचा एक मस्त छानसा फोटो काढून घेतला. आजींना पायऱ्या चढायला खूप त्रास होत होता, म्हणून त्या नको म्हणत होत्या वर यायला. मग शिव म्हणाला, हवं तर आजी मी तुम्हाला उचलून घेतो आणि मग वरपर्यंत आपण जाऊ. मग इथपर्यंत तुम्ही आलात आणि वर येणार नाही असं नको व्हायला. नंतर मग आजीच बोलल्या की ठीक आहे, मी येते हळूहळू, जसं मला जमेल तसं. आणि फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो. आणि मग देवासमोर जाण्याआधी नवीन नवरा नवरीला मुंडावळ्या बांधल्या. ॲक्च्युली गडाच्या पायथ्याशीच बांधायला हव्या होत्या, पण घाईत राहूनच गेलं. इथे आमचा भक्त यशू त्याच्या मामाला आणि नानीला भंडारा लावत होता. आम्हाला वाटलं नव्हतं की गर्दी असेल, पण खूपच जास्त गर्दी होती मंदिरात. पहिल्यांदा आम्ही आमच्या लग्नानंतर जेजुरीला आलेलो आणि सेकंड टाईम आम्ही यशूला घेऊन जातो. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत दर्शनासाठी देवाच्या. आमचं दर्शनही खूप छान झालं. यशूलाही देवाच्या खूप साऱ्या ब्लेसिंग्स मिळाल्या. जय मल्हार. यशूला ना इथला व्ह्यू बघायचा होता, त्यामुळे मग आम्ही इथे येऊन थांबलो. म्हणून मग आम्हालाही वेळ मिळाला फोटोज वगैरे काढायला. यशू त्याच्या मामा मामीसोबत फोटो काढत होता. गड उतरून आम्ही खाली आलो आणि गडाच्या पायथ्याशीच आम्ही छोटंसं गोंधळ घातलं. आमचं जेजुरी दर्शन खूप छान झालं. गोंधळही मस्त पार पाडला आणि आता भूकही लागली होती. मग आम्ही हॉटेलमध्ये जेवायसाठी थांबलो. आमचं जेवण होईपर्यंत यशू या बाईकवरती मस्त बसून होता आणि आमच्यानंतर मग यशूलाही मी भरवलं आणि मग इथून निघालो. आमचं सेकंड डेस्टिनेशन होतं मिनी तिरुपती बालाजी. मग आम्ही तिथे गेलो, पण तिथे फोन अलाउड नव्हता, म्हणून जास्त काही रेकॉर्ड केलं नाही. फक्त थोडंफार जेवढं जमेल तितकं रेकॉर्ड केले. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि यशूचा त्याच्या डॅडीसोबत छानसा एक फोटो काढला. आणि मग तिथून आलो महाडच्या वरदविनायकाच्या दर्शनाला. तू गेला नाहीस का इकडे?
यशूच्या फेवरेट बाप्पाजवळ आलो, म्हणून त्याने न सांगताच हात जोडून नमस्कार करून बाप्पाचा आशीर्वाद घेतला. सगळे दर्शन घेऊन गाडीत जाऊन बसले आणि आम्ही बाहेर निघतच होतो तर तितक्यात यशूची नजर मारुतीच्या मूर्तीवर पडली. मग काय, यशू तर हनुमान भक्त. पळत पळत जाऊन त्याने मारुतीसमोर हात जोडले आणि प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. सो मंडळी, अशा प्रकारे आमचं नवीन जोडपं आणि सहकुटुंबासोबत देवदर्शन झालं आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर तर नक्कीच करा. पण हां, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. व्लॉग जुनेच आहेत पण मज्जा खूप येणारे आहेत. सो तोपर्यंत स्टे ट्यून आणि बाय.